Hala vidala 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 hala vidala 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 hala 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 vidala vidala hala vidala 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 bhajan hala kali madhava hala vidala 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 टाळी वाजवा या मंडळी करता वा दादा न सांगता टाळी वाजली ही आपल्या इमानदारीच्या कामाची पोहोच पावती आहे. मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी कामाने अंतकार आधी घेरे रामना सामा भरी हा उत्तम नाही तरी योम दात खातो कर करा धन मिळविले कोटी काळ घेतल्यान सुडी कामाने हा परिवार सैन्य लोक बहु फार तववरी तुमचे बळ जवाला नाही काळ आधी घेरे रामनाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यम दात खातो कर करा तुका म्हणे बापा तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा आधी गेरे रामनाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यम दात खातो कर करा यही पांडुरंगे नहीं सांभालो यही पांडुरंगे सांभालो यही पांडुरंगे
शिवचंद्रमणी फणींद्र माथा मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहानी तुझ विण शंभो मज कोण तारी ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय कावडी घेतली मेळवली यांचे चरण रजवंदुरे यांचे चरण रजवंदुरे यांचे चरण रजवंदुरे यांचे चरण रजवंदुरे शिवनाम शिखर मुखी देवी वाका पडिया रे शिवनाम शिखर मुखी देवी वाका पडिया मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी आधी गेरे राम नाम सामा बरी हा होतो नाही तरी यमदात खातो करकरा इंद्राणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही नवलगडलेलं कोड मराठी मनावर अधिराज्य करणारा जगद्विख्यात साधू भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं भक्तीचं गोंडस फळ विश्व निर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता डोकावता त्याच्या राजमुकुटातून निखळलेला मोती माझी तुकोबर आहे आज निरूपणाकरता निवडलेल्या दिव्य अक्षरात काळ ही 72 ताकद कशी आहे, काळ ही घटना कशी आहे. काळाने आतापर्यंत आस्तिकाला नास्तिकाला काळ्याला गोऱ्याला गरीबाला श्रीमंताला धनवंताला कुलवंताला ज्ञानवंताला बलवंताला याही पलीकडे भगवंतापासून सामान्य जीवापर्यंत आतापर्यंत काळाच्या काचाट्यात कोणाला सुटका नाही. मग काळाच्या अनुषंगाने आपण ज्याचा स्वाभिमान बाळगतोय, ज्या अनुषंगाने ज्या बलावर ज्या स्वाभिमत्वावर ज्या अनुभवावर आपण कालचक्र दूर सारण्याचा प्रयत्न करतोय, घटनाचक्रात पारिवारिक जीवनात एक एक नाते संबंधाचा आलेख आजच्या दिव्य अक्षरात दिलाय. दिनेशजी बाबा, अभंगाचा उपद्घात बघण्याच्या पूर्वी किम कारणास्तव आपण सर्व आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय कला क्रीडा पारमार्थिक क्षेत्रातील भालेराव परिवाराचे नातेगोते बावकी गावकी आप्त मंडळी या पवित्र पावन तपस्थलीत एकत्रित झालायत. सर्वांना ज्ञाते श्रोते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित असणारे परंतु 1 वर्षापूर्वी काळाला नियतीला आणि भगवान परमात्म्याने मृत्यू लोकात असणारं जीव शरीराची प्रीत सामर्थ्य प्रारब्धवशात ज्यांची 1 वर्षापूर्वी तुटली आहे असे कैलासवासी फक्कडराव कारभारी भालेराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आपण सर्व मंडळी एकत्रित आला आहेत. प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान अन्नदान नंदान गोदान भूदान जलदान दानादी कर्मदानार्जन सोहळा समापन्न करतायत. श्री विजय फक्कडराव भालेराव मुलगा आहेत, सुवर्णाताई संदीपजी राजगुरू मुलगी आहे, श्री संदीपजी दशरथ पाटील राजगुरू जावई आहेत, नातवंड आहेत सुमित दादा निलेश दादा कुणाल दादा, नाती आहे श्रावणी सोनाली गीता. समस्त भालेराव व राजगुरू परिवार फक्कडरावांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्र संगतीनुसार मरणोत्तर जो सोहळा केला जातो, 1 वर्षानंतर जी क्रिया केली जाते त्याला आपल्याकडे म्हणतात वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण, शास्त्रीय परिभाषा आत्मामुक्ती दिन. या परिवाराची नात्यात असणारी स्नेहनाळ आणि परमार्थाशी ज्यांचं एक अतूट बंधन आहे, महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार गुणवान मंडळी ज्या घराण्याला स्वतःचं माहेरघर समजतात अशी परमार्थिक आदिव्याप्तीतील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांचे मार्गदर्शक साहेबरावजी भाऊ राजगुरू यांचे ते दाजी होत. त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं या कार्यक्रमाचं गोड असं सूत्रसंचलन नियोजन आयोजन सेवासाथी करताना महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य रविदासजी महाराज जगदाळे
वेळात वेळ काढून उपस्थित आहेत महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात. महाराजांच्या सहसाथीला भजन सम्राट आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे मंजूरकर ते देखील उपस्थित आहेत. आमचे गोपालजी महाराज डोमशे मायगावकर महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात. गोड संस्थेतील साधक विद्यार्थी ओम दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था या गुरुकुलातील मुखेडून आलेली समस्त विद्यार्थी त्यांचे श्रीगुरु हनुमानजी महाराज सगळ्या मंडळीच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे, ज्यांचा मृदंग गोडे, पर्सनॅलिटी गोडे. आता ते थोडं माग आहे. हाय का आता वाजवणं गोडे, वागणं गोडे, वागवायला गोडे, वागून घ्यायलाही गोडे. सगळं जमलं पाहिजे. बरं झालं ना माझ्यासारख्याकडून थोडं मागं पुढं बहुतेक कळू देत नाही. ते तिथल्या तिथं आणून जुळवून ठेवतात. का? ही मोठ्या माणसाची लक्षण आहे. एक स्पष्टता, शुद्धता, मार्दवता, अंतकरणपूर्वक वाढलेला 10, किती विकारी मने पण स्थिर करणारा मृदंग, ती सेवा. आणि भाऊंचं नियोजन म्हणल्यानंतर ही सगळी मोस्ट VIP मंडळी पारमार्थातली इथं उपस्थित असतात. त्यामध्ये प्रामुख्याने दिनेशजी दादा मोजाड ते देखील उपस्थित आहे. दादांच्या चरणी कोटी प्रणिपात. भाऊंचे प्राण सखा, सोबतीला असणारे, सलगीला असणारे, परमार्थही ज्यांचा गोडे आणि समाज व्यवस्थाही ज्यांची गोडे. एक या प्रभागात पंचक्रोशीत या जोडीचं नाव आहे. असे गोड गाळ्याचे धनी भजन सम्राट आमचे देवा महाराज सुळेवाडीकर. देवा महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपाते. भालदार चौकदार गोडे, विनेकरी गोडे, साऊंड गोडे. आणि आजचं चित्रीकरण फास्ट मीडियात पुढे भविष्यात कधी आजचं कीर्तन ऐकायचं ठरलं तर भाऊंच्या हक्काचा माणूस गजर हरिनामाचा हे चॅनलचे चालक मालक ते देखील उपस्थित आहे. उद्धव बापू कवडे. समस्त मंडळीचं कोटी ऋण व्यक्त करतो आणि अभंगाचा उपदघात मांडण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल. परिवाराशी जोडलेली स्नेहनाळ आहे का हो. जावई बापू एक सिक्युरिटीचं काम आहे. म्हणजे न्याय व्यवस्थेत एक शासनाने धाक असावा, दरारा असावा, दबदबा असावा. आणि मनुष्य वाटचाल करत असताना कुठंतरी एक डिपार्टमेंट केलंय. कोणतं? पोलीस डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटला जावई बापू आहे. ज्यांचे मेवणे एक पारमार्थिक आदिव्याप्तीत हा राजगुरू परिवार एक मोठा उच्चांकाला आहे. परंतु आज निरूपणाकरता निवडलेल्या दिव्य अक्षरात तुकोबाराय पारिवारिक नातं 3ऱ्या चरणापासून अनुसंगतायत. परंतु बाहेर स्नेहाची, प्रेमाची जोडलेली मंडळी कदाचित परिवाराची असणारी स्नेहनाळ दूर ठेवली, परंतु बाहेर देखील अपेक्षा धरली. कशाची? उणिवेचा काळ आहे, वाईट काळ आहे, हालाकीचा काळ आहे. वाईट प्रसंगात मित्र धावून येईल, मित्रत्व कामाला येईल. तो चांगला वाईट प्रसंग सोडा, परंतु प्रत्येकावर एक समय असा आहे. कोणता? माऊली वर्णन करतायत. उपजेते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ही घटना चक्र आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला मरण घटना अटळे. मग त्या घटनेला प्रत्येकाला सामोरं जायचंय. फक्कडराव 1 वर्षापूर्वी सामोरं गेले मृत्यूला. बोलतोय त्यालाही सामोरं जायचंय आणि ऐकताय त्या प्रत्येकालाही सामोरं जायचंय. जसं माऊलींनी 2ऱ्या अध्यायात मांडलं. भाऊंचा माझा पाठीमाग विषय झालता. अगदी संदर्भ देताना क्रमांकांनी देत जा, म्हणजे आम्हाला सोपं जातं. मग 2ऱ्या अध्यायात 159 क्रमांकाची ओवी आहे. काय? हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. त्याच अनुषंगाने तुकोबाराय बोलतायत. काय? मरते उपजते सवेची ते मरते उपजते, सवेची मरते उपजते, सवेची मरते उपजते.
पर्सनॅलिटीला केलं, एखाद्याने गुण सामर्थ्यात केलं, एखाद्याने ज्ञान सामर्थ्यात केलं, एखाद्याने धन कौशल्यात केलं, जपलंय, अनुसंगलंय, परंतु ते नश्वर आहे. किती नश्वर आहे? जीव शरीराची प्रीत आहे तोपर्यंत याला किंमत आहे. कापराचा दृष्टांत देऊन संत मालिका वर्णन करते काय? शकीन मिळे हुंडा पहावया परिवार जपता येईल, गाव जपता येईल, भावकी जपता येईल, हितसंबंध साधता येईल, कुठपर्यंत? जीव शरीराची प्रीती तोपर्यंत. मायका विफलताही सांगितली आणि सफलताही सांगितली. भूमिका दोन प्रकारची आहे गोपालबा. विफलतेची एक भूमिका आहे आणि सफलतेची एक भूमिका आहे. मग विफल कोणता चाललाय? मोहाने मायेने जी कडी बेडी आपण एकात एक गुंतवत 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 ह्यापर्यंतच्या अवस्थांतरात आलो, त्यातलं काय काय विफल आणि काय काय सफल ध्यानपूर्वक ऐका. नित्य कर्म करताना तुळशीला घातलेलं पाणी विफल जाणार नाही. प्रापंचिक अवस्था जपताना प्रपंचही केला आणि परमार्थही केला, मग त्यातली काही काही अंग जपली. कोणती कोणती? एकादशीचं केलेलं व्रत विफल जाणार नाही. सोमवारचं केलेलं व्रत विफल जाणार नाही. चला, केलेली पायी तीर्थयात्रा विफल जाणार नाही. द्रव्यदान केलं कशा करता केलं माहितीये? यज्ञा करता. कोणत्या यज्ञा करता? यज्ञ त्रैलोक्यात भरपूर आहे, परंतु कलीच्या काळातील पावन यज्ञ कोणता? बास नामजप यज्ञ. त्या अनुषंगाने वारकऱ्याला, वैष्णवाला, गुणवानाला केलेलं अन्नदान विफल नाही. यात सफलता आहे. विफलता कशा कशात सांगितलं? ज्यांच्याकरता हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कोंड्याचा मांडा केला, रात्रीचा दिवस केला, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, थंडी पाहिली नाही, झटलाय, झगडलाय, पारिवारिक स्नेह जपलाय, स्वतःचं कर्तृत्व निभावलंय, परंतु ती कर्तृत्व निभावता 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 जीव शरीराची प्रीत तुटत असताना अंतिम समयाला मात्र क्षणात एक घटना आठवणारे काय? ज्यांच्याकरता हा खाटाटोप केला, परंतु काही काळात आपली प्रीत तुटली की हे मला नेऊन ठेवणारे, नुसतं ठेवणार नाही, अग्निडाग देणारे, अग्निडाग देण्याच्या अगोदर स्थिर करणारे, झोपावणारे. कुठे? मनसे जाळी ती त्या ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. तिथं नेऊन थांबवणारे. मग त्याच्या अगोदर सावधानता काय असेल? जीवनाची साफल्य काय असेल? जपा परिवार, जपा नातं, जपा मित्रत्व, जपा शरीर संबंधाची नाती, परंतु त्यात हितबाधा काय असेल, हितगुज काय असेल, ते आजच्या अभंगाचा उलगडा केल्यानंतर कळेल. नाते भरपूर आहे, परंतु तत्व दोन महत्वाची आहे: पालनीय आणि संरक्षणीय. संरक्षणीय तत्वातील एक स्रोत की या बालेराव परिवारातील दादा गेलेत. संरक्षक बाप काय असतो? बाप पडद्याआडचा कलाकार आहे. नाही कळाला का? बाल्यावस्था आहे, बालपण आहे. त्या बालपणात हट्ट धरला माईजवळ, आईजवळ. तिनं हट्ट पुरवला, लाड पुरवले, कोड पुरवले, परंतु ते पुरवण्याकरता लागणारी शिदा सामग्री जमा करण्याकरता त्या व्यवस्थापनात स्वतःला गात्र गलित होईपर्यंत झिजवणारं पात्र नाही कळालं बाप. भूमिका दोन्ही जुनू दादा. जीवनात पाप आहे, नात्यात बाप कळणार नाही.
आणि या देहात पुण्य आहे, नात्यातली शरीर संबंधाची नाती उमगता येतील. कशा पद्धतीत ऐका. संरक्षक बाप काय असतो? बाप टोपी मळालेली, कदाचित चप्पल फाटलेली, अंगात शर्ट व्यवस्थित नाही, सण सणावळ आलं, सुखदुःखाचा प्रसंग आला, जाण्या येण्याची वेळ आली, परिवारात संबोधन देताना, पारिवारिक अवस्था जपताना प्रत्येकाच्या घरातील सदस्याच्या अंगावर चांगली वस्त्र असावीत, पायात चांगली चप्पल असावीत, प्रत्येकाचं घटनाचक्रात लौकिकत्व जपणार आहे, परंतु स्वतःचा विचार कधी न बाप करी जोडी लेकुराची वाडी. बाप करी जोडी लेकुराची वाडी. आपुली कुरवंडी वाळवणी. आपुली आपुली कुरवंडी वाळ. आता पहा बरं, माऊलींची काही दाखले की जी शरीर संबंधाच्या नात्यात दृढता करणारी आहे. नाते निभावण्याकरता अनंत मंडळी आहे, भरपूर. सक्का भाऊ नाही चुलत भाऊ आहे, चुलत भाऊ नाही आते भाऊ आहे, आते भाऊ नाही मामे भाऊ आहे, नाही कोणी भाऊकीत कुठंतरी दुरता आहे की नसेल कोणी गुरु भाऊ करता येईल. भाऊ बहिणीचंही तसंच आहे, परंतु मायबाप ही नाती पहा कशी आहे. माऊली दाखले देत आहेत, माऊली म्हणतायत आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला स्नेह संबंध. ते जुनी एक म्हण आहे, मामाचं गाव आहे, मामाला एकुलती एक मुलगी आहे, पण ती मुलगी जर आपल्याला कर्मधर्म संयोगानं अर्धांगिनी म्हणून मिळत नसेल, जुनी लोक म्हणायची सारं गाव आणि एक नाही. चला ही लावून धरायची माणसं आहे का? त्या न्यायानं नात्यात दृढता केली, नात्याचं संचयन केलं, नातं वाढवलं अथवा नातं घटवलं. परंतु देवा महाराज माऊली गाथ्यात काही दाखले देतात. आकाश मंडळात चंद्र सूर्य तारांगणे, ऐका बरं, तारे तारे का चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे आणि संत तेथे विवेका. हा मग हे सगळं आहे. परंतु किती ताऱ्यांनी एकत्रित येऊन चंद्रमा देवतेला विनंती केली काय? दररोजचा उगवणारा सूर्यनारायण, अर्घ्य उदक त्याला आहे, सूर्य नमस्कार त्याला आहे, प्राणीपात त्याला आहे, दिनकरनाथ म्हणून पूजन त्याच आहे. पण आपलं पूजन केलं तर केलं किती दिवसांनी? चंद्र ओवाळला जातो किती दिवसांनी? बोला ना. तास म्हणले मग त्यापेक्षा आपण काय करू, सगळी एकत्रित येऊ आणि आपला देखील एक उजाळा, आपला देखील एक नाविन्यता भूतलावर दाखवून देऊ. तसंच आपलं आहे बरं. कसं माहिती आहे, नातं सुखाच्या प्रसंगात दर्शवतंय जवळच आहे, परंतु नातं दुःखाच्या प्रसंगात कळतंय किती पक्क आहे. ऐका बरं, माऊली दाखले देत आहे दिनेशजी गुरुजी. दीप दीपिका शशी तारा, दीप दीपिका शशी तारा, दीप दीपिका शशी तारा, दीप दीपिका शशी तारा. तुका कोटीवरी रे, तुका कोटीवरी रे, परिणित दिवसू नगवे दिवसू, परिणित दिवसू सतरे दिवसू, एका दिन करण ठेवीन रे, एका दिन करण ठेवीन रे,
भाषा पा किती गोडी. दीप दीपिका शशी तारा आस तुका कोटीवरी रे. नगमे गिवसू नदीसे दिवसू एका दिन कर नाथे बिन रे. काय जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंत प्रखरता भूतलावर दिसत नाही. नात्याची ओळख करताना बाकी नाते भिन्न आहे, परंतु साधूचा, तपस्व्याचा, योग्याचा, जप्याचा, संन्याशाचा, संसारिकाचा, कोणाचाही देह असू द्या, तत्व देवापासून जीवापर्यंत दोन महत्वाची, बाप आणि आई. कोणती कोणती? बाप. जीवनात पाप त्याला नाही कळाला बाप. पुण्याई निर्माण झाली जपलाय बाप. कसा जपला? कोणी कोणी जपला. आणि त्या अनुषंगाने झालं काय? पितरांचा ज्याला आशीर्वाद आहे, बापाची ज्याला पुण्य आहे, आणि याही पलीकडे पितृवचनाला जो पाठ देत नाही त्याची सर्वांगी सर्वोत्परी कीर्ती आहे. परंतु पाठ कशाकडे नाही? बाप काय बोलतोय याच्याकडे. पण झालंय काय माहिती आहे? आपल्याला शब्दच ऐकू येत नाही. कोणाचा? बापाचा. का? पाप उदयाला आहे. वा, उदयाला काय? पाप. त्याच्यामुळे बोलतोय काय बाप हे आपल्याला कळत नाही. संत मालिका सूत्र देते, बाप ही अधिव्याप्ती काय? आबांनी गायलंय, कडिये वागवुनी भार खांदी. अरे भार बाल्य अवस्थेत आईनं कडेवर वागवला, परंतु त्याच बापाने आपल्याला खांद्यावर घेतला का? गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पटाडे सांगायचे काय? आईनं कडेवर घेतलं का? आईची देवाप्रती अपेक्षा आहे, देवा माझ्या लेकराला, माझ्या बाळाला, माझ्या अपत्याला ही सृष्टी पाहण्याची दृष्टी माझ्या इतकीच दे. पण बापाची अपेक्षा काय माहितीये? खांद्यावर घेतलंय त्याने का? माझ्याही पुढचं जग, माझ्याही पुढचं ऐश्वर, माझ्याही पुढची कुळाची कीर्ती माझ्या लेकराने अनुभवावी. कडिये वागवुनी भार खांदी. बापे बाप. बापाचं जीवन कसं आहे माहितीये? फणस पाहिलाय, फणस. फणसाला बाहेरून काय हो? काटे. पण काटेरी फणसे पिकलेला कापा आत अमृतासारखा गरे. आत अमृताचे साठे, आत होताचे साठे, आत अमृताचे साठे, आत फणसाची काटे, आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे. आहे बाप आहे का? बाप. पारिवारिक अवस्था आठवा आपली. बालपणात जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं, भर तारुण्यात आलो, 2चे 4 झाले, आपलाही कुटुंब स्थापित झालं, परंतु त्या बापाने काय केलं, कशासारखं केलं, वर्णन गोड आलंय. बाप तलवार ढाल, बाप पेट ती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे घेतो आपुल्याच माथी, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. पहाडासारखा दिसणारा बाप, परंतु उभ्या आयुष्यात काही घटना चक्र अशी त्यावेळेस रडतो. केव्हा केव्हा रडतो माहितीये? मुलीची सोयरीक जमून आला, परिवाराला आनंद आहे, चांगली माणसं भेटली, काळजी करू नका हो, खूप गोड आहे हो. प्रत्येक नातेवाईकाला विचारा, कोणी उणीव दर्शवित नाही. पण तो ज्या वेळेस एकांतात आहे ना, तो विचार करतोय, जिला जपलंय तळ हाताच्या फोडासारखं, जिला वागवलंय, जिला वाढवलंय, पण आता पुढच्या काही वेळात काळात तिला परक करायचंय, एकांतात रडणार आहे. विदाई करतोय लेकीची, रडणारा बाप आहे. त्याचं मूल गेलं त्यावेळेस कदाचित त्याने अश्रू आवरले,
परंतु बिदाईच्या वेळेस नाही आवरले. चला, आणखी त्याचं रडणं कधी माहिती का? त्याचं एकुलतं एक अपत्य आहे, पण अपमानास्पद बोललंय, त्याने गोठलंय, ते सहन केलंय ते. पण त्याला त्यावेळेस आठवलं, माझी लेकरं लहान होती, आमचं पती पत्नीचं कदाचित किरकोळ कारणास्तव काहीतरी वितंड भांडण चालू होतं. पण त्या भांडणात माझी लाडकी चिमणी म्हणणारी होती आईला, आई तू थांब, बाबाची काही चूक नाही, अशी म्हणणारी कोणी? फक्त लेक. त्याला आठवणारी आहे कुणाला? बापाला. नात्या परत्वात बाप लेकीचं नातं मांडताना संत मालिकेने देखील सूत्रावली दिली. पोर नांदायला निघाली, पोर माहेरून सासराला निघाली, पण माग वळून पाहत होती कोणाकडे? कन्या सासुऱ्याची जाय, कन्या सासुऱ्याची जाय, कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय, मागे परतूनी पाहे, मागे परतूनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, माझा जीवा कैसे धारे तुझी केशवा, कैसे धारे माझा जीवा, वळून पाहणारी, परतून पाहणारी लेक आहे. आपण आपलं पारिवारिक जीवन आठवा, किती पराकाष्ठा केली. मुलाला पदवीधर केलं, उच्च शिक्षित केलं, परप्रांतापर्यंत पाठवलं, व्यवसायात उच्च अंकाला नेलं, उद्योगधंदे टाकून दिले, वडिलोपार्जित व्यवसाय दृढता करून दिले. पण त्यानं मागं वळून किंवा आपल्या अपरोक्ष कोणाला सांगितलं ही बापाची पुण्य आहे? कधीच म्हणत नाही. का? मानवी देहात हा अवगुण आहे. कोणता? जे काही केलंय ते मी केलंय असं म्हणणारा प्रत्येकाचा देह आहे, प्रत्येकाचा. हे होतंय ते माझ्यामुळं, छाती टोकपणा प्रत्येकाकडे. पण तिचं हृदय कसं बनवलं पहा, लेकीचं हृदय बापाच्या प्रती कसं बनवलं पहा. तिला अपेक्षा कोणतीच नाही, फक्त तो सुखात पाहिजे कुणाला? लेकीला. आणि बापाला देखील अपेक्षा एकच आहे. तो खचतो केव्हा माहिती का? किती गडगंज संसार असू द्या त्याचा, परंतु तो एखाद्या नात्यात फसला. कसा? त्याचा जावई कदाचित व्यसनी निघाला, दुराचारी निघाला, बोलू नाही त्याच्याजवळ बोलणारे, तो काय सगळं दिलंय देवाने, पण एका ठिकाणी मी अपयशी ठरलो. काय? माणसं मला ओळखता आली असं म्हणणारा कोणी? मरेपर्यंत ते दुःख गोठणारा कोणी? बाप. त्याला आडवं येणारं नातं आहे. काय? ही पारिवारिक नातं आहे. बाप काय असतो? बाप घराचा पाया. बाप काय? भविष्यकाळ. बाप काय? भविष्याचं स्थित्यांतर करण्याकरता गात्र गलित होईपर्यंत झटणारं पात्र आहे बाप. मग शारीरिक नात्यात बाप अधिव्याप्ती किती महत्वाची आहे. तोपर्यंत सेवा करावी शास्त्र सांगतंय, आणि गेल्यानंतर पुण्यस्मरण करावं. भालेराव परिवार, राजगुरू परिवार एकत्रित येऊन करतोय पुण्यस्मरण. केलंय पुण्यस्मरण फक्कडरावांचं. लाभ काय? स्वर्गात असणारी या कुळातील पूर्वज पितर जेवतात. वडिलांची पुण्यतिथी स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती, वडिलांची स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे वडिलांची पुण्यतिथी
स्वर्गीचे पितूर जेवती. ऐका, शक्ती प्रदर्शन नाही, सिस्टम लावली, गुणवान बोलवले, कीर्तनकार बोलवले, नातेवाईक बोलवली, भावकी गावकी, भव्य स्वरूपात अन्नदान, ब्राह्मण देवतेने दिलेली यादी, ती सामग्री एकत्रित करून ती पूजा, त्यानंतर हा सगळा सामोपचार, वस्त्रदान, दानार्जन, याच्या पाठीमागं पूर्वपीठिका गोड गायली महाराजांनी. काय? स्वर्गीचे पितर जेवती. ऐका, यमराजाने गिऱ्हाईक विचारलं. कोणाला? देवाला. परंतु का विचारलं माहिती? यमराजा म्हणतो, यमो म्हणती कवनाती यमावे, दमो म्हणती कवनाती दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओकताची नाही. का? तीर्थाटन करणारा इकडे आणता येणार नाही. दमराजाचा गिऱ्हाईक निवांत झालंय का? लोकाला स्थित्यांतर कळालंय. निघालाय यमदूत गिऱ्हाईक नेण्याकरता. परंतु तो पुन्हा येऊन मालकाला सांगायला लागला, मालक, मृत्यू लोकात आपलं गिऱ्हाईक भरपूर आहे. कसं माऊली सांगतायत, यमाचा पाहुणा प्राणी होय. पण ही वारी करणारी, दिंडी करणारी मंडळी, त्यांच्या पुढे भक्कम भजनात भीष्म असणारी जगदाळे आबासारखा माणूस गळ्यात विनाय आणि त्याचं भजन चाललंय. कोण सांगतंय? यमदूत सांगतोय. कुणाला? यमधर्माला. तो आम्हाला नाडवतोय, गिऱ्हाईक त्यात लपलंय पण ते सापडवता येत नाही का? तो दिंडीच्या समोर चालणारा, भजन करणारा नागवतोय. कोण? नामदेव महाराज. कोण सांगतंय? यमधर्माला यमदूत सांगताय. का? गिऱ्हाईक ओळखणं सोपं नाही. मग ऐका, यमाचं गिऱ्हाईक कोणाकोणाला होता येईल? आणि स्वर्गाधिक देवतेत जाण्याकरता विष्णुदूताचं गिऱ्हाईक कोणाकोणाला होता येईल? यादी दिली, यादी. काय? यमधर्मदूतांना सांगताय आपल्याला तिथं जाता येणार नाही. आपली माणसं त्या मेळ्यात असली तरी आणता येणार नाही. कुठं? जिथं हरिकथा चालू आहे, जिथं भजन चालू आहे, जिथं नामस्मरण चालू आहे. आबा, यमधर्म यमदूतांना सांगताय काय आपल्याला तिथं सत्ता नाहीये. कुठं? यम सांगे दूता तुम्हाला येते सत्ता, जग होये हरिकथा सदा घोषणा माझा. यम सांगे दूता तुम्हाला येते सत्ता, जग होय हरिकथा सदा घोषणा माझा. भजन काय करतं? नामस्मरण काय करतं? काळाला दूर सारतं. भजन काय करतं? कालपाश दूर करतं. भजन काय करतं? यमाच्या विखळ्यातून सोडवतं. परंतु ती सोडवणूक आपण विसरलोय. मग यादी दिली. कोणाची दातृत्वाची यादी, कोणाची कीर्तीची यादी, कोणाची उदारत्वाची यादी. परंतु ऐका, ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहा ही गुणवर्य वसती जेत. तो देव आहे, देव. त्याने कोणाकोणाला काय दिलं? हनुमंतरायाला एक गुण दिला, कर्णाला एक गुण दिला. यादीच भयंकर आली. कशी? हे यश थोरविला मारुती, बिभीषण केला ललापती, औदार्य देऊन करला आती. ओ कीर्तीची गंगी मिरविली, यश थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. देऊन करला हती कीर्तीची गंगी मिरविली, आता हे बघा, ही छोटाली साधक आहे. तिकडं मोजाड गुरुजींच्याही गुरुकुलात शिकतात, आणि इकडं हनुमान बापूकडे. पण त्यांना ते आबाकडे प्रत्येक गोष्टीला प्रमाणे, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. बोलण्याकरता एक संधी देतात. आता ऐका, ज्याला जीवनाची यश प्रदान करायचंय, प्राप्त करायचंय,
त्यांनी भक्ती करायची कोणाची? हनुमंतरायाची. काय काय केलं हो, भली यादी दिली आबांनी. परंतु ऐका, जाऊनी पातळा केली देवीची अवकळा कोणी? हनुमंतरायाने. उपडे महाराज ते हनुमंतराय मांडत असताना विश्वाच्या विकारी खेळात शहाणे तर म्हणलेच, परंतु चिरंजीवाची यादी देताना त्यात नंबर लागला. कशामुळे लागला? तो परमार्थ त्या उच्चांकाचा होता. सोयोजन समुद्र की ये कूद गयो लंका जारी सिए दिलायो गरीब वही मन माही कपि अग्रगण्य स्थानाचा पूजेचा मान ज्या हनुमंतरायाला काय काय केलं गोड यादी आबा देत आहेत. चला, बिभीषण केला लंकापती. केव्हा केला? जो मज हो अनन्य शरण. हा, शरण आला म्हणून. चला, आता ज्या जागेला यायचंय, का बोलायचंय, कालचक्राच्या अनुषंगाने आपण स्वैराचार मनमानी करताना माणसाला सगळ्या घटनेचा आठवे. कोणत्या कोणत्या? प्रत्येक घटनेचा. परंतु मरणाची आठवण कोणालाच नाही. मला जर असती तर उद्याची तारीख डायरीला लिहिलेली, कारण उद्याच्या कीर्तनाला मी जाईल याची गॅरंटी. आता ऐका, आवडणारा अन्न पदार्थ तयार करायला लावला. जठराग्नी प्रदीप्त आहे, भूकही भरपूर लागलेली आहे. देवा महाराज, आवडणारा अन्न पदार्थ समोर आहे, ताटातून उचललाय आणि आपण आपल्या मुखात घातलाय. परंतु तो चावून गिळू द्यायचा की नाही, कोणाची सत्ता आहे? सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, 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 लोच दिया क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है, 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 क्या सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, बंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का.
क्षणभंगुर नाही बरवसा वारे सावध थोडा मायाशा काही नचले मग गळा पडील फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरा आता यायचंय आपल्याला त्या जागेला का बोलायचंय पडळ धुंदी मोहाची मायेची विकाराची ती मरण आठवू देत नाही नाही आठवू देत मरण मरण कोणालाच आठवत नाही मग यश दिला हनुमंतरायाला शरणाला बिभीषण लंका दान केलं बिभीषणाला बिभीषण केला लंकापती पण उदारत्वाची यादी देताना औदार्य एक क्रमांकाचा दानी दाता त्रैलोक्यात कोण असेल तर तो कर्ण कोण हा आता ते यादीत पहा एक नंबरला कर्ण कसा लागला का लागला आता काळ पहा दिनेशजी गुरुजी कर्णाची दाढी चालू आहे कर्ण रविवार होता सोमवारी कर्णाने दाढी केली रविवारी दाढी चाललेली दाढी करत असताना कर्णाच्या डाव्या हाताला वाटी आहे आणि त्या वाटीत पाणी आहे परंतु भाऊ ती वाटी सोन्याची आहे कशाची आहे सोन्याची याच्या काला भिकारी आला भिकाऱ्याने अलग पुकारला अलग पुकारल्यानंतर डाव्या हाताला असणारी सोन्याची वाटी त्यात असणार पाणी कर्णाने फेकून दिलं पाणी फेकून सोन्याची वाटी कोणाच्या झोळीत घातली भिकाऱ्याच्या भिकारी निघून गेला परंतु न्हाव्याने कर्णाला काही उणीव सांगितली म्हणले राजे तुम्ही उदार आहे मान्य आहे तुम्ही दानी आहे मान्य आहे परंतु दान करत असताना द्रव्यदान करा अन्नदान करा कुठलंही दान करा परंतु जुन्या लोकांचं एक नियम आहे दान हे उजव्या हातानं दिलं तर त्याचं काय फलित आहे मग तुमचं चुकलंय म्हणले दान तुम्ही डाव्या हातानं केलं आजचं पुण्य तुम्हाला भेटणार नाही पण कर्णाने दिलेलं उत्तर आहे का कर्णाने सांगितलं डाव्या हातात असणारी हातासमोर असणारी सोन्याची वाटी डाव्या हाताने उचलून उजव्या हातात घेईपर्यंत मनात जर विकल्प आला तर दान मला करता येणार किती दानी माहिती करणं भावाची पत्नी आपली भाऊजाई आहे मित्रत्वाचं नातं आहे आणि भानुमतीला 11:30 वाजल्यामुळं माहेरून पत्र आलंय कुठून माहेरवरून आणि पत्रात उल्लेख आहे तू भेटायला आली पाहिजे आता तुम्हाला माहेरला जायचं सण सणावळीला जायचं ऐका बरं वस्त्र फाटलेलं आहे लाज मालकाला आहे वस्त्र अंगावर आपल्या पत्नीच्या आपल्या अर्धांगिनीच्या आपल्या घरमालकिनीच्या चांगला असावं कोण जपणार आहे मालक ऐका स्त्रीचं सौभाग्याचं लेणं आहे कोणतं कुंकू आणि मंगळसूत्र ती त्याला जपणारी आहे ऐका किती वाईट काळ आला तर 2 पळ्या कधी तिनं मोडल्या नाही का ती सौभाग्याचं लेणं आहे भानुमतीला आलेलं पत्र मालकाला सांगितलं मालक माहेरून सांगावाय अंगदेशाच्या राणीला बोलावलंय मला जायचंय मला माहेराला परंतु मालकाने सांगितलं मी कामात त्रस्तोय कामात व्यस्तय माझं काय येणं होत नाही मग उपाययोजना काय गाडी देतो ड्रायव्हर देतो मग ड्रायव्हर दिला कोण गाडी दिली कोणती ऐका बरं सुरतला जायची नाही आता ही माहेराला जाण्याकरता गाडी दिली कोणती दिली गाडी रथ केलाय तयार पण रथाचा सारथी जो मित्र प्राणाच्याही पलीकडे कर्णाला सांगितलं सारथ्य पण करायचं आणि भाऊजाईला घेऊन कुठं जायचं हा माझ्या श्वशूर मंदिरात जायचं निघाले कर्ण परंतु कर्ण जाताने पुढून ऋषी महात्म्यांची भूदेवतेची एक मांदियाळी आली का ख्याती पसरली ख्याती कीर्ती कशी होती माहिती का सत्पात्रातलं दान केलेलं दानार्जन राजगुरू परिवारानं एक 4-5 दिवसापूर्वी ही दोन्ही भावंड देवा महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा रायाचा सुवर्ण कलशाचा अविस्मरणीय जो प्रसंग घडणारे त्यात आपलंही काही दान असावं त्याकरता दाखल झाले ना ती कीर्ती आहे
काय ती अजरामर कीर्ती आहे. त्याची नोंद कुठे दैवत्वात आहे. मग चला कर्णाची कीर्ती पसरलेली आहे. कर्ण राजा बाहुजाईला घेऊन निघाले आणि पुढून भूदेवता ब्राह्मण देवता आली, मांदियाळी आली, ओळखला हा कर्णच असावा का दानाच्या होईल, अपमान होईल आणि उदारत्वाच्या यादीतील माझं नाव पुसल्या जाईल. मग करायचं काय? भानुमती विचार करते आता हे मागणारे आणि एवढ्यात यांचा जर अपमान झाला तर भावाच्या मित्राचा झालेला अपमान किंवा आपल्या मालकाच्या मित्राचा झालेला अपमान आपला मालक घरी गेल्यावर सहन करणार नाही. वहिनी कानातलं द्या काढून द्यायचं, वहिनी गळ्यातलं द्या काढून द्यायचं. असं करता 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 भानुमतीच्या अंगावरचं सगळं सुवर्ण कर्णाने दान केलं. आता हे बघा, जाताना अंगावरचे अलंकार कमी झाले, दुसऱ्याला देऊन टाकले. जायचंय माहेराला पण अपेक्षा राहील का? राहील का? भानुमतीची अपेक्षा बदलली. भानुमतीचं अंतकरण द्रावल्या गेलं, दुखावल्या गेलं आणि रथ वळवायला सांगितला. रथ वळून आला आणि क्रोधागारात भानुमती जाऊन बसली. का? पूर्वीकडे आपल्याकडे आता जसं 2 BHK 1 BHK निघलंय ना, तसं पूर्वी क्रोधागर असायचं. तिथं बसलेली भानुमती जाऊन दुर्योधनाने विचारलं का राग? म्हणले काय तुमचा मित्र आहे, वाटात भेटलेला, रस्त्यात भेटलेला, भूदेवतेचा मेळा, दान करताना माझे सगळे अलंकार देऊन टाकतोय. काय तुमचा मित्र? मला त्याचा राग आहे. परंतु दुर्योधनाने सांगितलं भानुमती तुझ्या अंगावरचे अलंकार काढून दान केले याचं मला दुःख नाही, पण मला असं वाटतंय त्या दानात तुला दिलं नाही हा तुझ्यावर आणि माझ्यावर त्याचा काय उपकार आहे. कोणाचा? कर्णाचा. दुर्योधनापर्यंत दररोजचा रणांगणातील येणारा निरोपी भाऊ काय कोण कोण गतप्राण झाले, पण दुर्योधनाला एक मनस्वी एक मोठा स्वाभिमान आहे. काय? माझा मित्र असा आहे, माझी बाजू खोटी आहे, चुकीची, तरी देखील पाठबळ देणारा माझा मित्र आहे. एक दिवस एक काळ एक वेळ असा येणार आहे, युद्ध चालू द्या, परंतु युद्धात विजयाचा गुलाल घेऊन येणारा माझा कर्ण नावाचा मित्रच असेल. कोण आहे कर्ण? देवाचन कुंतीचं संभाषण आहे. प्रकाश महाराज कर्ण कोण? पांडवाच्या यादीतला सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. पण हाकीच्या मनाला सोडून दिला काजळ. जन्मला बाळा सोडून दिला काजळ. नाही पदराने झाकीला, नाही पदराने झाकीला. कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. पांडव रे पहिला. पांडव रे पहिला. त्या आलेखापर्यंत न जाता मित्रत्व काय असतं कर्णाचं आणि दुर्योधनाचं पहा. दुर्योधनाला स्वाभिमान मित्राचा आणि कर्णाला देखील चुकीची बाजू माहीत असताना देखील प्रेम केलं ना, ते निभवायचं आहे. परंतु एक काळ असा आला दुर्योधनाला ज्याच्यावर गर्व आहे त्या कर्णाची भूमिका निरोप रणांगणातला दुर्योधनापर्यंत आला. काय? आता हे बघा, समोर प्रतिस्पर्धी जो आहे कोण? अर्जुन. अर्जुनाच्या रथावर सारथ्य पण करणारा कोणी? हा अर्जुनाचे रथी होय हा सारथी. आणि वर कलशाजवळ कोण बसलेला आहे? हा जो मूर्तिमंत. बरं एकटा बसलाय का? गदा तर सोबत आहे.
पण आबा घेऊन बसले ते काय ते सगळं मेडिकल जमा करून आणलं होतं ना. हा द्रोणागिरी युद्ध चाललंय. युद्धात कर्णधारा तीर्थी पडला ही कर्ण भिडता समरांगणी कर्ण भिडता समरांगणी कर्ण भिडता समरांगणे कर्ण समरांगणे पाणी व्यापी येलारणी पाणी व्यापी येलारणी ओ पाणी व्यापी लारणे पाणी व्यापी लारणे मागती पाडो मागती पाडोणे मागती पाडो तेथे रात तयारे तेथे रात तयारे तेथे रात तयारे तेथे रात तयारे हरि तुम्ही तुरा निर्गुण हरि तुम्ही तुरा निर्गुण हरि तुम्ही तुरा निर्गुण हरि तुम्ही तुरा निर्गुण काय घडलं भारतीय युद्धात आबा गोड गातायत. कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापीला मागशी पाडून. बातमी कळाली दुर्योधनाला. खसलाय दुर्योधन का नात्याची अपेक्षा धरली नाही पण मित्रत्वाची महाबळीकरणाची अपेक्षा धरली. मी काय विजय मला करेल सार्वभौमत्व मला देईल राजसिंहासन मला देईल पण धारा तीर्थी कर्ण पडला खचलेला दुर्योधन पहा. मग तुकोबाराय म्हणतायत मृत्यूच्या अनुषंगाने नाती थोडी बाजूला राहू द्या पण बाहेर जपलेलं सख्यत्व मित्रत्व यादी दिली. काय तुकोबाराय म्हणतात महाबळी मित्र आहे कर्ण पण दुर्योधनाच्या अगोदर गेला म्हणजे दुर्योधनाच्या अंत काळाला कामा आला नाही म्हणून मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी कामनाये अंतकाळी आदि घेर राम नाम समभर्या उत्तम आदि घेर राम नाम समभर्या उत्तम कामानये 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 अंतकाळी नाही आला अंतकाळाला कामा. कोण महाबळी कर्ण मित्र कोणाच्या कामाला नाही तर दुर्योधनाच्या कामाला नाही. मग आपण मित्रत्वात अपेक्षा बाळगा केव्हा चांगल्या वाईट काळात पण मृत्यूच्या अनुषंगाने बाळगू नका. का हो महाराज काळाच्या ठिकाणी वशिला चालेल का म्हणले वशिला लावणारे आपल्यापेक्षा मातब्बर मृत्यू लोकात झाले. रावणाने किती वशिला लावला असता म्हणजे काळचक्र चुकवता आलं असतं. किती होतं वशिला लावायला भरपूर होतो पण रावणाच्या धनाचा वशिला चालला. रावणाचं सोडा कुबेराकडे किती होतं भरपूर होतं. कुबेराच्याही धनाचा वशिला चाललेला नाही. महाराज म्हणतायत काळाकडे वशिला चालत नाही. मग कालाच्या पाशातून तुम्हाला मला दूर सरायचं असेल जन्म मरणाची व्यथा थांबवायची असेल तर आधी एक काम कर आणि मग काळातून सोडवणारे कोण कोण नाही सांगतो पण आधी कोणतं काम कर आदि घेर राम नाम आदि घेर राम नाम
बलिहा उत्तम ओ नाही तेरी ये दात खातो करकरा आधी केरे आधी गेरे राम नाम सामा बरी हा उत्तम नाही तरी यम दात खातो कर करा. मग काळाकडे पाशे काळाने आतापर्यंत कोणाला सोडलेलं नाही. पीर गेले, पैगंबर गेले, रोगी गेले, ओ नऊ भी मर गए 10 भी मर गए गजरांची ओ नवे मरले दसवे मरले मरगजत्रा चांसे 33 कोटी देवता मर गए बड़े काल के भांति 33 कोटी देवता मर गए बड़े काल के भांति जमुना जब तड़ाता रे तू क्या जाने लड़का जमुना जब तड़ाता रे तू क्या जाने लड़का चमका चमका तू क्या जाने लड़का चमका चमका काळाने अवतार खाल्ले, अवतावरचे किती गेले कणना नाही. मग काळ नेणार आहे, मग त्या काळपास थांबवता येईल, जन्म मरणाची व्यथा दूर करता येईल. मग काय करा? महाराज म्हणतायत आधी गेरे राम नाम सामावरी हा उत्तम नाही तरी यम दात खातो कर करा. दात खाणारा काळ यमराजा प्रत्येकावर टपलेला आहे. मग का हो त्या काळाकडे वशिला चालणार नाही का? महाराज म्हणते वशिला लावणारे धनवंताची यादी खूप मोठी आहे. आपला कुठंच नाही लागणार, परंतु ते धन किती दिलं तरी काळ त्या धनाचा वशिला घेऊन सोडणार नाही. धन मेळविल्या कोडी कोडी धन मेळविल्या धन मिळविल्या कोडी कोडी धन मिळविल्या कोडी काळ घेतल्या न सोडी काळ घेतल्या न सोडी आधी गुरु राम आधी गुरु काळ घेतल्यान सोडी काळ घेतल्यान सोडी आधी गेरे रामना रामना. धनाचा वशिला तिथं चालणार नाही. आता मुख्य गाभा आहे अभंगात. पहा बर कसा महाराज मित्रत्व कामा येणार नाही मरणाच्या वेळेस. मग काळ स्थिर करायचा आहे, जन्म मरणाची व्यथा चुकवायची आहे. आधी एक घटना करती सांगितली आम्हाला, ती मान्य आहे. धनाचा वशिला काळाकडे चालणार नाही हे मान्य आहे. मग पारिवारिक बळ आमच्याकडे खूप मोठं आहे. वंशाचा कुलदीपक वंशवृद्धी करताना पारिवारिक बळातील लेकरू आहे. काय केलं त्याच्याकरता? जे जे बाळाची आवड मोके घालून पूर्वी कोण. महाराज म्हणतायत परंतु जेव्हा लागली यमवड अंती दूर. हा अरे बहीण आहे, बहीण म्हणले भाऊ आहे, परंतु बंधू बहिणीचा कळवळा ते तुझा नसी दयाळा. जेव्हा लागली यम शृंखला अंती मग त्यावेळी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही गुरु कोणी
किती गोड समर्पक पुरावा आहे हो. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही त्या वेळेला कोणी कामाचं नाही हो. असं विस्तृत समर्पक मांडणी केली संतांनी. अर्धांगिनी त्यागी भूमिका घेऊन आपल्याकडे आली. रथाचं दुसरं चाक संगीन झालं. त्यावेळेस प्रपंचाचा गाडा ओढला. परंतु आपण जर तिच्या अगोदर जर गेलो तर शास्त्राची परिभाषा पूर्णत्वाला नेताना पूर्वी काय व्हायचं माहिती आहे. सती जाण्याची प्रथा होती ती बंद झाली. केशोपन करण्याची प्रथा आली. परंतु ते केशोपन करत असताना देखील आबा ती रडायला लागली का. तीही केस देता रडतशी जाऊ द्या. आता चला याही पलीकडे महाराज म्हणतात शरीर संबंधाच्या नात्यातील ती अर्धांगिनी. परंतु ती भुवनात राहिली. कुठं राहिली. हा मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. महाराज म्हणतात परिवारातील मूल कामाचा नाही, परिवारातील बहीण कामाची नाही, परिवारातील भाऊ कामाचा नाही. अनुसंग कशाचा लावताय तर मृत्यूचा. मग महाराजांनी दाखला दिला काय. कामाला हा परिवार नाही. कामाने ये हा परिवार. कामाने ये हा परिवार. कामाने हा परिवार. कामाने हा परिवार. सैन्य कोणाच्या कामाला नाही. सिकंदर पहा काय केलं. मायकल जॅक्सन पहा काय केलं. सैन्य साठा घेऊन अनंत आले. उदंडची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले. रावरंक रावरंक सैन्य लोक बहु फार नाही कामाला मरणाच्या वेळेस. महाराज म्हणतायत ते बळ तोपर्यंत चालेल. कीर्तिवंताचं कीर्ती स्वरूपातलं बळ, गुणवंताचं गुण स्वरूपातलं बळ, ज्ञानवंताचं ज्ञान स्वरूपातलं बळ, धनवंताचं धन स्वरूपातलं बळ कुठपर्यंत चालेल. तोपर्यंत त्या बळाची प्रतारणा करून सार्वभौमत्व या मृत्यूलोकात करता येईल. कुठपर्यंत काळ आला नाही तोपर्यंत. तोवरी तुमचे बळ. 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 जब आला नाही काळ. जब आला नाही काळ. आधी घे राम नाम. आधी घे राम नाम. तव बरी तुमचे बळ जवाला नाही काळ. मग काय करा. आधी घेरे राम नाम. 6 चरणाच्या दिव्य अक्षरात तुकोबरायांनी मृत्यूच्या अनुषंगाने सावध केलं, मरणाच्या अनुषंगाने सावध केलं. दादांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ 5 चरणं आपण ऐकली आहे. पण संत मालिकेतील अष्टादश संतांपैकी नाथबाबा म्हणतायत आमची संत मंडळी देव टोपल्यात घेऊन तुमच्या दाराला आली. पण तुम्ही त्यावेळेसही देव स्वीकारला नाही. धर्म तुम्हाला कळाला नाही. कर्म चुकलं, वर्म चुकलं. याही पलीकडे आता मृत्यूच्या अनुषंगाने सगळी जागृती दिली. परंतु भाऊ नाथबाबा म्हणतायत कुठले कुठले जागे केले. नगराची नगर रचना आहे, गावाची गाव रचना आहे.
गल्ल्या वाटलेल्या आहे आणि गावात एक खुद्रुक बुद्रुक आहे का नाही खुर्द हा जसं आपण आता जुन्या लोकांचे आणखा सरळ शब्द कसा खालचं गाव हा आता आमच्याकडे जाताना आमची 3 गावाची ग्रामपंचायत एकत्र आहे भिंगारन 2 मालखेड पण मग ते म्हणता नाही ते खालचं मालखेड आणि इथं तसंच कसं हा कोणतं गाव हा मुसळेश्वराचं मुसळगाव पण वरचे आणि नाथ बाबाला विचारा ना काय तुकोबारायांनी 6 चरणाचा मृत्यूचा आलेख दिला तरी आपल्याला कळाला नाही ना मग नाथ बाबा म्हणतेत कोणत्या कोणत्या आळीतले वरल्या आळीला तुम्ही सावध व्हा रे वरल्या आळीला पाटील बुवाला तुम्ही कामुनी कवे पाटील बुवाला चिठ्ठी सावध केले मुसळगाव वरचे या गावातले नाही सगळ्या विश्वातील वरच्या आळीतले कोणते वरच्या आळीतले इंद्रचंद्र महेंद्र कशी सावध केली आणि त्यांचा इथे जे सावध झाले नाही आबा त्यांचाही घात झाला कसा झाला सगळे डुबले हो काय काय कोणाकोणाला झाला आता लांब व्हायचं नाही मग ऐका आता आपल्याकडे एक शब्द आहे आडवं बोलण्याची काही प्रक्रिया जर असली ना आपल्यापेक्षा वयानं लहान आहे घराण्यातला आहे नातं खालचं आहे तरी आपण म्हणतो तो झाला आपला काय म्हणतो हा काय झाला तो आपला लागला आपल्याला शिकवायला आपण म्हणतो की नाही तसं मग आपली पात्रता नाही हो पण हा आता ऐका तुकोबाराय म्हणतात बाप हो जन हो अष्टादश संत मालिका आपल्याला समउपदेश करत आली आपण सावध झालो नाही मग 84 लक्ष योनीचा खेपा चुकवता येतील पण सावध हो काय कर तुका म्हणे बापा हो तुका म्हणे बापा तुका म्हणे बापा हो तुका म्हणे बापा सुखे भी शिवरात्रीचा हे
जो भजे हरि को सदा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा ए सुखवी चौरासिया के सुखवी सुखबी चौरासी जाके सुखबी चौरासी तुका म्हणे बापा सुखवी 84च्या खेपा आधी गेरे राम नाम समाभरी हा उत्तम नाही तरी यमदात घातू करकरा मरण कसय कळले नाही कधी समुद्रामध्ये सूर्य बुडाला कळले नाही कधी मळ्यातील पक्षी बुडाला मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांशी प्रेम केले तेच जीवनरूपी आयुष्य मृत्यू नंतर फोटोत प्रेम झाले तुमच्या आमच्यात दिसणारे असणारे बसणारे वावरणारे परंतु 1 वर्षापूर्वी या गावाचा भूमीचा मृत्यू लोकाचा तपस्थलीचा ज्यांनी निरोप घेतलाय कैलासवासी फक्कड कारभारी भालेराव यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ श्री विजयजी फक्कड भालेराव मुलगा सुवर्णाताई संदीपजी राजगुरू मुलगी संदीपजी दशरथ राजगुरू जावई नातू सुमितजी निलेशजी कुणालजी नात श्रावणी सोनाली आणि गीता समस्त परिवाराने केलेला दानार्जन सोहळा त्यामध्ये हरिभक्ती घडावी हरिकीर्तन घडावं भजन घडावं कथा घडावी त्याचंही पुण्य फलित फक्कडरावांच्या चरणी सुपूर्त होऊन आर्यमा देवता पिशाची योनीतून मुक्तता करावी त्याकरता आजचंही हरिकीर्तन ज्यांच्या माध्यमातून गोड सेवेचा योग आला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य स्वरमूर्ती स्वराविष्कार रविदासजी महाराज जगदाळे आबा आणि पूज्यश्री समस्त